हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वात प्रथम शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. सकाळ सकाळची वेळ आहे आणि इथे बघा तुम्ही आता बघत असाल खिडकीतून मस्त असा कोवळा कोवळा ऊन येत होता आणि मला म्हणजे प्रसन्नच वाटतं. ही जी एनर्जी असते ना सकाळी कोवळ्या उन्हाची आपल्या जी खिडकीतून येते ना, त्याच्यामुळं पुढची कामं करायची अजून एक उत्सुकता वाटते. मस्त प्रसन्न असं वाटतं. तर बघा इथे सकाळ सकाळची माझी देवपूजा तर झालेली, हेअर वॉश पण करून घेतलेला. मला या दिवशी उपवास होता आणि इथं माझा आता म्हणजे जरा जरा आपल्या शरीराकडे पण आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायचा असा माझा विचार बरेच दिवस. आता काही दिवस मी 4-5 दिवस फॉलो करते, त्यानंतर परत विसरून जाते, परत 4-5 दिवस फॉलो करते, त्यानंतर परत विसरून जाते. असंच माझं काही दिवस चालू आहे, पण आता कंटिन्यू ठेवायचा विचार आहे. बघा मध्ये मध्ये मी तुम्हाला म्हणजे काही व्लॉगमध्ये दाखवलेलं बघा, बीट, गाजर, आवळा, आल्याचा रस असा म्हणजे सर्वांचा मिक्स ज्यूस करून मी प्यायची सकाळ सकाळी. जर म्हणजे कधी कधी संध्याकाळी पण प्यायची मी, पण मध्ये मध्ये ते पण माझ्याच्याने स्किप झालेलं आणि आता परत मी ते सुरुवात केली. मग म्हटलं आवळा मी त्यांना आणायला सांगितलेलं काव्याच्या पप्पांना, तर मग त्यांनी आदल्या दिवशी आवळे आणून ठेवलेले आणि माझं इथं मग आता त्याच आवळ्यांचा ज्यूस करण्याचं काम चालू होतं. बघा मध्ये मध्ये ते मला बोलत पण होते की आता परत तू सांगू नको मला. तसंच म्हणजे कधी कधी तर आहे ना गाजर बीट फ्रीजमध्ये नरम होऊन पडून जायचे, पण म्हणजे माझ्याच्यानं ज्यूस करणं काय होत नव्हतं. मध्ये कधी कधी तर तेच मला सांगायचे की माझ्यासाठी बनव, म्हणजे माझ्यासाठी बनव, असं त्यांनी मला सांगितल्यावर त्यांच्यासाठी बनवता बनवता मी माझ्यासाठी पण बनवेन असं करून करून ते म्हणजे सांगायचे. मग मध्ये मध्ये ना कामाचं पण आता जसं जसं आता तुम्ही बघता माझे हे लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी किती दिवस झाले, जवळजवळ 10-12 दिवस तरी झाले मी काहीच अपलोड केले नाही. यूट्यूबवर पण नाही आणि इंस्टावर पण नाही. पण आता मी चांगले म्हणजे इथून चांगले व्लॉग आपले शेअर करण्याचा प्रयत्न करीन. तर मग ते म्हणजे हीच उन्हाळी कामं, मुलांच्या परीक्षा, असं काही ना काही आपली कामं होतीच. आणि त्यात पण दुसरं एक काम म्हणजे मी काम नाही बोलता येणार, माझ्या नणंदबाईंचं ऑपरेशन झालं ना, मग त्या इथंच राहायला होत्या बरेच दिवस. तर मग जर एक माणूस तरी म्हणजे पेशंट आपल्या घरात असला ना काही थोडी तरी जबाबदारी आपल्यावर वाढते. मग त्याच्याने किंवा मुलांची परीक्षा किंवा उन्हाळी कामं यामुळे आहे ना जरा माझ्या हेल्थकडे पण कमी लक्ष झालेलं आणि हे व्लॉग वगैरे बनवणं पण माझ्याच्याने काही शक्य होत नव्हतं. तसं तर मी शूट करून ठेवायची, फक्त ट्रायपॉडला मोबाईल लावून वगैरे मी ठेवून द्यायची, पण एडिट करणं काय माझ्याच्याने झालं नाही आणि म्हणून मग मी काय ते म्हणजे अपलोड पण केले नाही काही व्हिडिओ. तर बघा इथं मी आहे ना एकदाच जास्त आवळ्यांचा रस काढून घेतलेला, म्हणजे मी तो फ्रीजमध्ये ठेवून दिलेला बॉटलमध्ये आणि म्हणजे अर्धा ठेवून दिला आणि अर्धा मी आज पिऊन घेतलेला. बघा याची चव काहीशी आता तुम्हाला मी सांगू शकत नाही. मध्ये मध्ये तुरट, मध्ये मध्ये आंबट, मध्ये मध्ये कडवट अशी चव याची लागते. पण आवळ्याच्या रसाचे आवळ्याचे जे फायदे आहेत ना ते तुम्ही गुगलवर सर्च करून बघा. प्रत्येक आजारावर तसं बघितलं तर केसांसाठी, आपल्या शरीरासाठी, आपल्या त्वचेसाठी खूपच असे फायदे आहेत आवळ्याचे. तर मग म्हटलं इतर काही जास्त तुम्ही आणू नका, बीट गाजर. मी सध्या फक्त मला आवळे आणून द्या असं मी त्यांना सांगून त्यांनी आवळे आणून दिलेले आणि मग त्यांचंच माझं इथं रस काढणं चालू होतं. मस्त ते पण पिऊन घेतलं. मस्त नाही बोलता येणार, पिऊन घेतलं मी म्हणजे औषध म्हणून. आणि त्यानंतर मग माझं इथं चालू होतं बघा सकाळच्या म्हणजे मला तरी उपवास होता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या नणंदबाई इथं आलेल्या, त्यांचा ऑपरेशन झाले त्याच्यामुळं म्हणजे आलेल्या त्या इथं. तर आम्हाला तरी उपवास होता आणि इथं त्यांना म्हणजे आजारी असल्यामुळे त्यांनी काय उपवास पकडला नव्हता. मग त्यांच्यासाठीच माझं इथं नाश्ता बनवण्याचं काम चालू होतं. काहीतरी म्हणजे सकाळ सकाळी पोट भरलं ना की गोळ्या औषधं खायला पण त्यांना लागतात, त्याच्यामुळं मग माझं इथं नाश्ता बनवायचंच काम चालू होतं. आणि सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये मी त्यांच्यासाठी बनवलेले हे तांदळाच्या पिठाचे वडे, म्हणजे हे तेलकट वडे म्हणा किंवा तांदळाच्या पिठाचे वडे, नाचणीचे वडे, हे ना जखमेसाठी तेलकट पदार्थ आमच्याकडे तरी जेव्हा ऑपरेशन वगैरे काय होतं ना, जखम किंवा काय झाली ना काय, तर मग तेव्हा तळलेले पदार्थ जास्त खातात. म्हणतात की तळलेले पदार्थ खाल्याने जखम लवकर बरी होते, म्हणून मग मी इथे त्यांच्यासाठी वडे बनवण्याचं काम चालू होतं. बघा पातेल्यात 1 ग्लास पाणी घेतला, त्याच्यात हळद, गूळ आणि पांढरे तेल टाकून व्यवस्थित अशी उकळी येऊ दिली आणि त्यात फक्त आपला तांदळाचं पीठ आणि एकदम चिमूटभर असा मीठ घेतलेला मी त्याच्यात आणि ते टाकून मस्त असा उकळवून घेतला आणि पीठ पण उकळवून घेतलं. बघा आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, चांगली अशी उकड वगैरे काढून घेतली, पीठ वगैरे मळून घेतलं मी आणि मला यांची बनवायचे होते वडे. तर इथं पहिल्यांदा पिठाची उकड काढून झाकण देऊन फक्त 5 ते 10 मिनटं तरी इथे झाकण देऊन पीठ तसंच ठेवायचं, म्हणजे चांगलं मुरतं ते आणि मग चांगलं मलायला पण चांगलं येतं आणि पीठ म्हणजे वडे ते बनवायला पण चांगलं येतात आणि छान असे वडे पण टमटमीत असे फुगतात. तर मग ते पहिल्यांदा मी झाकून वगैरे ठेवून दिलं आणि त्यानंतर परातीत काढून घेतलं मी ते पीठ आणि मस्त असं थोडंसं थंड होऊ दिलं आणि मग माझं ते मळून घेण्याचं काम चालू होतं. बघा आणि ते ना मला आता म्हणजे हा व्लॉग आहे ना थोडे दिवस आधीचा आहे, त्याच्यामुळं मला आता मी
जेव्हा हा व्हिडिओ बघते ना तेव्हा आठवते की हा व्हिडिओ कधीचा आहे. तर मुलांना पण सुट्टी होती त्या दिवशी, दोन्ही मुलांना पण सुट्टी होती आणि काव्या पण अंघोळी वगैरे करून इथं फ्रेश झालेली आणि मग ती बोलत होती की मम्मी तुला काय मदत करू मी. तर मग मी इथं या साईडला कधी पण मी पीठ मळायचं असेल ना या साईडलाच घेतले आणि मी तिथे ठेवलेलं पण परात. तर ती बोलली मग मीच तिला बोलली की तू भांडी घास, मग थोडीशी चहा पाण्याची आहेत ती आपली. मग मी इकडे या साईडला पीठ घेतलं आपलं मळायला आणि वडे बनवायला या साईडलाच घेतलेलं. मग तिने एकीकडे भांडी पण घासून घेतली आणि मी इकडं पीठ मळून त्यांचे वडे बनवायला घेतलेलं बघा. म्हणजे काही का असेना, छोटी का असेना काव्या पण थोडीफार चहा पाण्याची भांडी म्हणा किंवा असं म्हणजे झाडू मारायचं म्हणा, थोडंसं फक्त हॉल म्हणा किंवा देवघर असं थोडं काम ती माझ्या म्हणजे घरी असली की मला तिची मदत होते. तर इथं ती भांडी घासत होती आणि माझं इथं ह्या वड्यांचं काम चालू होतं बघा. व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं मी आणि मग ही जो लोखंडाची कढई आहे ना माझ्याकडं त्याच्यातच मी हे वडे फ्राय करायला घेतलेलं. बरेच दिवस ही लोखंडी कढई आहे ना म्हणजे अशीच ठेवून दिलेली मी. जास्त जड पण आहे, घासायला पण जरा कठीण जाते ती, त्याच्यामुळं मग मी तिचा काही वापर जास्त करत नव्हती. पण आता म्हटलं जरा तिला पण वापरात आणू, कारण लोखंडाचे पण किती फायदे आहेत. आता सध्या तरी मी म्हणजे बघते ना आपल्या ॲल्युमिनियमला जास्त डिमांड नाही. ॲल्युमिनियम जरा शरीरासाठी आपल्या घातक आहे. स्टील, पित्तळ आणि लोखंड हा आपल्या शरीरासाठी चांगला आहे. म्हणून म्हटलं लोखंडीच कढई काढून घ्यावी आपली, व्यवस्थित अशी घासून वगैरे घेतली मी. ती तशीच ठेवून होती ना किती दिवस, त्याच्यामुळं मग ती घासून घेतली मस्त. तेल वगैरे त्याच्यात एकदम मंद गॅसवर तापू दिलं मी. तोपर्यंत माझी इथं वडे बनवण्याचं काम चालू होतं आणि एकीकडे बघा काव्या भांडी घासत होती. आमचं दोघींचं पण मध्ये मध्ये बोलणं चालूच होतं. भांडी काही जास्त नव्हती, फक्त चहा मी जो सकाळी घेतलेला ना, म्हणजे मी नव्हता चहा घेतला, माणसांनी चहा घेतलेला. मी फक्त आवळ्याचा ज्यूस घेतलेला इथं आणि चहा म्हटलं आज सकाळी स्किप करावा, पण काही नाही उपवास होता ना त्याच्यामुळं मी 10-11च्या नंतर चहा घेतलेला. कारण कंट्रोल माझ्याच्याने चहाचं तरी होत नाही, मला सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून 2 वेळा तरी चहा घ्यायलाच लागतो. तर बघा इथं मस्त अशी तेल पण तापलेलं आणि एकीकडे वडे वळत होती आणि एकीकडे मी फ्राय पण करत होते. तर बघा मस्त असे हे टमटमीत आपले वडे पण तयार आहेत आणि म्हणजे आवडलेले पण ताईंना पण. मी असं हिशोबाने केलेले की मुलांना पण उपवास नसतो, त्याच्यामुळं मुलं आणि ताई व्यवस्थित अशा सकाळी सकाळी खाऊन घेतील. पण मुलांना जास्त करून हे असे पदार्थ आवडत नाही. मुलं म्हणजे सण बोलले ना की म्हणजे काही असे पदार्थ, पारंपरिक पदार्थ बोलले ना की फक्त पुरणपोळी आणि गुलाबजामुनच खातात माझी दोन्ही मुलं, जास्त काही वडे वगैरे काही खात नाहीत. मग हे ताईंनी जितकं खाऊन घेतलं तेवढं घेतलेलं गरम गरम मी ताईंना पण नेऊन दिलेलं, कारण आता त्यांच्या पण गोळ्या खायची वेळ झालेली त्याच्यामुळं. तर बघा इथं मस्त असे वडे वगैरे मी फ्राय करून घेतले. मुलाने तर मग काय फक्त चहा बिस्किट वगैरे खाल्लेलं आणि 10-11च्या वेळेला त्यांनी त्यांची आम्हाला जेव्हा घरातील माणसांना सर्वांना उपवास असतो ना तेव्हा सकाळी सकाळी मुलांचा ब्रेकफास्ट तरी मॅगीच असतो, जास्त करून ती मॅगी खातातच. मग काव्याने मॅगी आणून तीच बनवून खाल्लेली. तसं तर मी जास्त करून ही मॅगी वगैरे मुलांना देत नाही, पण आम्हाला उपवास असेल ना काही त्यांना बनवा, चहा बिस्किट किंवा मॅगी ही त्यांचे चालूच असतं. मग त्यांनी मॅगी वगैरे खाऊन घेतलेली आणि इथं बघा मस्त असे टमटमीत वडे पण मी बनवून घेतलेले आहे. एकीकडे बघा काव्य भांडी घासत होती, तर तिचं पण भांडी घासून झालेली, आता तिचं पण धुणं चालू होतं भांड्यांचं. तर बघा इथे गरम गरम वडे मी ताईंना घेऊन गेलेली आणि त्यांनी खाऊन पण घेतले. लगेच गोळ्या वगैरे खाऊन घेतल्या त्यांनी. मला लगेच हे वडे वगैरे झाल्यानंतर मला नाश्त्याची तयारी करायची होती बघा. आम्हाला उपवास होता ना त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी मला बनवायची होती आणि सकाळी आदल्या दिवशी रात्री मी साबुदाणे वगैरे भिजत ठेवलेले आणि मी दुसरीकडे बटाटे पण उकडत टाकायला घेतलेली बघा. तुम्ही आता आवळ्याचं मी जेव्हा ज्यूस बनवत होते ना त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की मी बटाटे उकडत टाकायला बटाटे कट करत होते आणि मी ते चुलीवरच घेऊन गेलेली. म्हणजे कसं इकडे माझं हे वड्यांचं काम होतं ना तोपर्यंत तिकडे मग बटाटे पण व्यवस्थित अशी उकडून राहतील आणि म्हणजे ते पण काम, गॅस पण वाचेल आणि काम पण तिकडे होऊन जाईल अशा हिशोबाने. तर बघा इथं व्यवस्थित अशी बटाटे मी काढून घेतली पाण्यातून आणि त्यांची सालं वगैरे काढून खिचडीची माझी इथं तयारी चालू होती. वडे पूर्ण आता जरी ताईंच्यासाठी फक्त वडे बनवायचे असले ना तरी थोडी जास्तच झालेले ते, मग मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. दुसऱ्या दिवशी आम्ही पण खाऊन घेतलेले आणि मस्तच गोड गोड आणि टेस्टी टेस्टी असे वडे झालेले. आणि त्यात पण आहे ना आदल्या दिवशीचे वडे मला तरी खायला
आवडतात. आमच्याकडे ना हळदीच्या दिवशी म्हणजे हळदीच्या दिवशी लग्न समारंभ असताना तेव्हा हळदीच्या दिवशी आमच्याकडे हे वडे बनवतात आणि ते म्हणजे दुसऱ्या दिवशी खायला जास्त छान लागतात. शिले वडे आमच्याकडे बोलतात. शिले वडे खायला मस्त वाटतात. तर मग मी दुसऱ्या दिवशी खाऊन घेतलेला आणि इकडे बघा माझी आता खिचडीची तयारी चालू होती. मिरची, कोथिंबिरी आणि शेंगदाणे मी अगोदरच भाजून ठेवलेले आणि मग ते पण मला याच्यात घेऊन मिरची, शेंगदाणे आणि कोथिंबीर यांची पेस्ट बनवून घ्यायची होती खिचडीसाठी आणि तीच माझी इथं गडबड चालू होती. आता ते वड्यांच्या नादात आहे ना मला बरेच 11 पण वाजून गेलेला आणि मध्ये पण अशी थोडीफार बारीक-सारीक कामं म्हणजे चहा वगैरे घेणं माझं त्याच्यामुळं टाईम माझं गेलं जास्त. मग दुपारच्या नाश्त्याला वेळ नको व्हायला म्हणून मग मी इथं पटपट खिचडीच्या पण तयारीला लागलेली. तर बघा इथं मग चटणी वगैरे मी बनवून घेतली आणि तुम्हाला मी जसं बोलले की शेंगदाण्यांचं कूट शेंगदाणे मी अगोदरच भाजून घेतलेले. मग ते पण त्याच्यात टाकून त्यांची पण व्यवस्थित अशी भरड करून घेतली. एकदम बारीक पेस्ट काय केली नव्हती. म्हणजे भरडच करून घेतलेली मी. आणि इकडे बघा मग बटाट्यांच्यातून वाफा निघत होत्या तरी पण मी गरम तशीच सालं काढून कट करून वगैरे घेतली आणि खिचडीच्या तयारीला लागलेली. तर जरी 11ची वेळ झाली असली ना, तरी पण किचनमध्ये इतकी गरम होतं ना, सकाळी जी एनर्जी आपल्याला असते ना, कोवळ्या ऊन म्हणजे प्रसन्नच वाटतं. पण हा जो गरमीचा आणि गॅसची जी वाफ असते ना, त्याच्यामुळे असं वाटतं की किचनमधून जेवण वगैरे करून बाहेर निघतं ना, असं वाटतं. कधी-कधी तर आहे ना, मी कपडे धुवायची मागत होते, पण पहिल्यांदा जेवण वगैरे करून घेते. कारण गॅसजवळ उभा पण राहायची आता सध्या तरी हिंमत होत नाही. तर बघा इथं आई आलेल्या मल्यावरून, त्यांना कलिंगड कापून हवं होतं. मग मी माझं थोडं काम साईडला ठेवून दिलं आणि त्यांना कलिंगड कट करून दिलं खाण्यासाठी. कारण जरा उन्हातून आल्यावर घरातच आपल्याला इतकी गरम होते आणि त्यांना आहे ना किती सांगितलं ना नका जाऊ तुम्ही शेतावर मळ्यावर वगैरे म्हटलं ना तरी पण त्यांचं म्हणणं असतं की जरा चाल झालेली पण चांगली असते शरीरासाठी आणि नाहीच ऐकत त्या आई पण बाबा पण. मग त्यांना थोडे एक राऊंड मारून तरी यायला लागतं. मग त्या तिकडूनच आलेल्या आणि मग उन्हातून आलेल्या ना त्याच्यामुळं मग त्यांना कलिंगड कट करून दिला आणि मग परत मी माझ्या कामाला इथे लागलेली. बघा आता इतकी जी गरमी होत होती ना, फुंकर मारून माझं इथं बटाट्यांच्या सालं काढण्याचं काम चालू होतं. तुम्ही आता बघत असाल इतकी गरम होत होती आणि लगेचच मग खिचडीच्या तयारीला पण लागलेली. बघा ज्या पातेल्यामध्ये बटाटे उकडवून घेतलेले ना, तोच पातेला फक्त आतून थोडंसं साफ करून घेतला आणि त्याच्यातच खिचडी करायला घेतलेली. कारण भांडे वाचवण्याचं पण माझं इथं काम चालू होता आणि तेलामध्ये मस्त असं तेल चांगलं तापू दिलं, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि मग जी मी भरड केलेली ना मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणा ती पण त्याच्यात टाकून व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली. ती कमी गॅसवरच हे सर्व फ्राय करून घ्यायचं, ज्याच्यामुळे ना खिचडीला मस्त अशी टेस्ट येते, जास्त पण अशी चटका देत नाही. मिरची थोडीशी फ्राय करून घेतली ना तेलामध्ये, खिचडी जास्त चटका देत नाही आणि लगेचच आपण मिरची टाकल्यावर साबुदाणे वगैरे टाकले ना की मग अशी जरा चटका देते आपल्याला, मिरची कच्ची राहते त्याच्यामुळं. तर बघा इथं जो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चटणी केलेली ना त्याच्यात थोडेसे साबुदाणे टाकून मी हलवून घेतले. म्हणजे कसा थोडाफार जो मिक्सरच्या भांड्याला आपला मिश्रण लागलेला असतं ना चटणी, ती पण त्याच्यात निघून जाईल त्या साबुदाण्यामुळे. तर मग ती पण त्याच्यात जरा हलवून मी त्याच्यात टाकून दिली आणि हे जे साबुदाणे होते ना, पहिल्यांदा मी खिचडीमध्ये साबुदाणेच टाकते, त्यानंतर मग मी बटाटे टाकते. कारण साबुदाणे टाकले ना की मग जरा झाकण देऊन म्हणजे जरा चमच्याने व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं थोडासा आणि मग झाकण देऊन ठेवायचं फक्त 2-3 मिनटं कमी गॅसवर, ज्याच्याने ना म्हणजे साबुदाणे मस्त असे ट्रान्सपरंट होतात आणि आपली खिचडी पण चिकट वगैरे होत नाही. आणि थोडेसे साबुदाणे मी तसेच ठेवून दिलेले, जेणेकरून मग जियांशला वगैरे साबुदाण्याची खीर आवडते, मग त्याला बनवून देता येईल दुपारच्या वेळेला. तर मग मी थोडेसे साबुदाणे तसेच ठेवून दिलेले आणि खिचडी पण माझी बनून झालेली. आता खिचडी जेव्हा बनवत होते ना, लास्ट स्टेप कशी झालेली ना ते काय तुम्हाला दाखवता मला आलं नाही, कारण मला आठवणच नाही राहिली. त्यानंतर मग इथं मी ताईंसाठी आणि दोन्ही मुलांसाठी खिचडी भात करायला घेतलेला. बघा सिंपल पद्धतीने, ना कांदा, ना टोमॅटो, ना मिरची, म्हणजे सिंपलच. फक्त त्यांना आता ऑपरेशन झाल्यानंतर कसा एकदम म्हणजे जास्त मीठ नाही, जास्त तिखट नाही, जास्त आंबट नाही आणि साधा सिंपल असा जेवण त्यांना लागतं. मग त्यांच्यासाठीच माझं इथे खिचडी भात करण्याचं काम चालू होतं आणि मस्त असं तेल गरम करून झाल्यानंतर त्याच्यात जिरं, मोहरी, फक्त लसूण आणि कढीपत्ता टाकून म्हणजे हळद, गरम मसाला, धणे पावडर असे टाकून त्याच्यात मी ज्या भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित असं मी धुवून घेतलेला आणि त्याच्यात टाकून परतून घेतलेला. आता या वेळेला मी खडे मसाले टाकायला विसरलेली बघा, पण मी थोड्या वेळात ते खडे मसाले पण टाकून घेतले. जेव्हा आठवण आली तेव्हा आणि चवीपुरतं मीठ असं टाकून घेतलं आणि झाकण देऊन व्यवस्थित अशी हा खिचडी भात ठेवून दिला.
आणि एकीकडे तो पण माझा इथं बनवून झालेला बघा. इतक्या गडबडीत आहे ना, जवळजवळ 12च्या आत माझं इतकं सर्व जेवण वगैरे बनवून झालेलं. खिचडी, जेवण म्हणजे सर्वच हे वडे वगैरे 12च्या आतच माझं बनवून झालेलं. आणि मग त्यानंतर मी कपडे धुवायला गेलेले. कपडे धुताना इतकं काय वाटत नाही, कारण नळ वगैरे पण चालू असतं, पाणी पण थंड असतं, त्याच्यामुळे कपडे धुवायला इतकं काय वाटत नाही. पण गॅसजवळची कामं मी एकदाशी आवरून घेतलेली आणि त्यानंतर मग मी दुसऱ्या कामांना सुरुवात केलेली बघा. तर इथं आता मस्त असे सुटसुटीत आपला खिचडी भात पण रेडी होता बघा. कलर पण खूप छान आलेला आणि मी तरी काय खाल्ला नव्हता, पण ताई बोलत होते आणि दोन्ही मुलं पण बोलत होती की मस्त झालेला खिचडी भात. आणि मी हा खिचडी भात वगैरे बनवून झाल्यानंतर मी कपडे धुवायला घेतलेले. कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मला जायचं होतं पापड लाटायला. आमच्या इथे ना माझ्या चुलत दिराच्या इथं पापड लाटायचं होतं त्यांचे, म्हणून मग आमचे म्हणजे पहिल्यांसारखे काही जास्त पापड वगैरे लाटायला एकत्र जमत नाही, पण शेजारी आपली 1-2 घरं तरी एकमेकांच्या आम्ही पापड लाटायला जातो, तर मला तिकडे जायचा होता. आणि इकडे बघा ही आहे खिचडी, जी तुम्हाला मी सुरुवातीला म्हणजे जेव्हा बनवली तेव्हा दाखवता काय मला आली नाही तुम्हाला. आणि इकडे बघा कपडे धुवून घेतले मी आणि त्यानंतर गेलेली मी पापड लाटायला. तिथं काही मला शूट करता आलं नाही, मी तिथं काही शूट वगैरे पण केले नाही, मला ते तितकं काय बरोबर वाटलं नाही. आणि त्यानंतरचा मग डायरेक्ट मी संध्याकाळीचाच व्हिडिओ शूट केलेला थोडासा. संध्याकाळच्या जेवणात उपास सोडण्यासाठी मी मस्त असा वरण भात, बिरड्याची भाजी, कांदा भजी, पापड असा जेवणाचा आजचा आमचा मेनू होता. मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं सर्व माणसांनी टीव्ही बघता आणि एकमेकांशी बोलता गप्पा गोष्टी करता उपवासाचं मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं. आणि असो तर बघा तुम्हाला आता ताई पण दिसतील आमच्या वर बसल्यात बघा एका साईडला. इकडं आई, बाबा, काव्याचे पप्पा, ताई वर बसलेल्या, काव्या पण वर बसलेली आणि जियांशचं मी यावेळेला भरून घेतलेला आणि मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं. हो चला तर मग बऱ्याच दिवसातून अपलोड केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.